तासाची सगळ्यात मोठी बातमी। मनोज जरांगेंसह मराठा आंदोलक हे आज मुंबईकडे कूच करणार आहेत आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी निर्णायक आंदोलन म्हणून आज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। मराठा आंदोलकांकडून आता जोरदार तयारी सुद्धा करण्यात आली आहे। यासाठी मोठे ट्रक, ट्रॅक्टर सज्ज करण्यात आलेत। त्याचबरोबर बॅनर्स देखील लावण्यात आलेत। या मराठा मोर्चाचं महाकव्हरेज प्रेक्षकांना साम टीव्हीवर पाहता येणार आहे। तर मराठा आंदोलनाचे प्रत्येक अपडेट्स आपण साम टीव्हीवर पाहू शकताय। आपण पाहतोय अंतरवाली सराटीमध्ये आता आंदोलक जमायला सुरुवात झालेली आहे। तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा देखील फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आतापर्यंत मोठ्या संख्येने या सगळ्या मराठा आंदोलकांना मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज करण्यात आलेला आहे। तर आपण पाहतोय अगदी लहान तरुणांपासून ते वयस्कर वृद्धांपर्यंत सुद्धा मराठा समाजाचे सगळे आंदोलक जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। 26 जानेवारीला मराठ्यांचं हे वादळ मुंबईमध्ये धडकणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी जोरदार तयारी केलेली आहे। अतिशय आक्रमक आता मराठा समाज झालेला आहे आणि त्यामुळे आता आंदोलनावर, या आरक्षणावर तोडगा निघतो का ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे हे अंतरवाली सराटीमध्ये आहेत। माधव, काय सांगाल? आपण पाहताय तुम्ही सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलकांशी बातचीत करताय, काय सध्याचे अपडेट्स? मोहिनी, गेली 4.5 महिने जिथे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मी आहे। हे मनोज जरांगे पाटील यांचं व्यासपीठ आहे। या व्यासपीठावरून गेली 4.5 महिने संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना एकवटण्यासाठी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष करणारे हे व्यासपीठ आता मुंबईकडे निघणार आहे। आणि त्या व्यासपीठासोबत म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी हे सगळे लोक इथं दाखल झालेले आहेत। हळूहळू ही मोठी संख्या आहे। सकाळच्या टप्प्यामध्ये काही जण इथं येत होते, पण आता मात्र ही संख्या वाढू लागलेली आहे। कोणी मोठा टेम्पो आणलाय, ट्रक आणलाय, ट्रॅक्टर आणलाय, कोणी बाईक तशी तयार केलेली आहे। आणि हे सगळे असं म्हणतायत की जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच पायी चालत राहणार। कुठून आला दादा? छत्रपती संभाजीनगर, वैजापूर तालुका टुणकिया गावावरून आम्ही आलेलो आहे। काय तयारी केली? आता सर्व आम्ही तयारी केली, ट्रॅक्टर, टेम्पो, सर्व ट्रकी, वेगळे वाहन घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। आता मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घेतल्याशिवाय आम्ही आता माघारी फिरणार नाही। कुठून आल्या? मी मुक्काम पोस्ट वाकला तालुका, वैजापूर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर येथून आलोय। काय काय आणलं सोबत? सगळंच काही दैनंदिन जीवनासाठी जे काय आवश्यक आहे सगळं काही तयारीनिशी आलेलं। किती दिवसासाठी? साधारणतः जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सर्व काही आणलेलं आहे। इतके दिवस संघर्ष करतायत, 4.5 महिने तुम्ही त्यांचा संघर्ष बघितला, आता हा संघर्षाचा शेवटचा टप्पा आहे असं वाटतंय का? हे मनोज दादा जरांगे पाटील हे आता नाही तर कधीच नाही, आज जे आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका घेत आहेत। त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे का? आम्ही माजलगाव तालुक्यातून आलो। त्यांचं म्हणणं बरोबर आहे? अगदी बरोबर आहे। आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही, प्राण गेला तरी चालन। आणि या सरकारने किती बी दबाव आणला तरी आम्ही मुंबई सोडणार नाही, आरक्षण घेऊनच परत येणार। तुम्ही इथून निघाल्यानंतर तुम्हाला जर रस्त्यात अडवलं तर? आमचे प्राण जरी गेले तरी आम्हाला कोणती ताकद अडवाय आली तरी आम्ही त्याला तुडवून पुढे जाणार आणि मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही। किती लोक येतील असं वाटतं? आता लाखोच्या दिशेनं अंतरवालीतून फौजा या मुंबईकडे निघणार आहे आणि अंदाजे अंतरवालीमधून 50 ते 60 हजार लोकांचा मॉप हा रोडला लागणार आहे। रोडला लागताच क्षणी हा कोटीमध्ये बदलन आणि लाखांनी लोक याच्यामध्ये जोडणार आहेत। बरोबर। आता हा सगळा व्यासपीठाचा परिसर आहे। मी इरफानला थोडं दाखवायला सांगतो, लोक कशा पद्धतीनं वाहनं घेऊन आपल्या हातात पिशव्या, बॅगा, त्याचबरोबर जी साधनं लागतील ती सगळी साधनं घेऊन इथं दाखल होत आहेत। आणि ही संख्या मोठ्या प्रमाणात असू शकते असा अंदाज सध्या तरी दिसतो आहे। सकाळी 9-9:30ची जरी ही वेळ असली तरी 11 वाजेपर्यंत हे वादळ मुंबईच्या दिशेने निघणार आहे। आणि हा जो जल्लोष आहे, हा जो घोषणा आहे ती देत हे सगळे मराठे पुढे कूच होतील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 4.5 महिने ज्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं होतं त्यांना साथ देण्यासाठी ही सगळी मराठी ज्यावेळेस निघतील त्यावेळेस सरकार या संदर्भातला निर्णय काय घेतं? आज महत्त्वाची बैठक आहे आणि या महत्त्वाच्या बैठकीमध्ये याच पायी चालणाऱ्या यात्रेसंदर्भात, आंदोलनासंदर्भात काहीतरी निर्णय होईल अशी एक त्या सगळ्या मराठ्यांना अपेक्षा आहे। पण मागे हटणार नाही या भूमिकेमध्ये हे सगळे मराठे ठाम आहेत।
अगदी माधव, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात येते ती म्हणजे आमदार बच्चू कडू हे सुद्धा आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर मराठा आंदोलनामध्ये बच्चू कडू हे सहभागी होणार असल्याचं आता कळत आहे. मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू सुद्धा सहभागी होणार आहे. तर याआधी सुद्धा वेळोवेळी जेव्हा चर्चा झाल्या त्यामध्ये बच्चू कडूंनी मनोज जरांगेंना समजवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आरक्षण जर मिळालं नाही तर मी मराठ्यांसोबत उभं राहणार असा शब्द सुद्धा बच्चू कडूंनी दिलेला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी आता मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची महत्त्वाची अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय. आताची ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट खरं तर म्हणावी लागेल. बच्चू कडू हे सध्या महायुती सरकार सोबत आहे आणि मनोज जरांगे यांचा हा सरकार विरुद्ध लढा सुरू आहे असं सुद्धा बोललं जातं आणि त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बच्चू कडू यांची आतापर्यंतची आपण पाहिलेली आहे. वेळोवेळी आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली. मराठ्यांना समजवण्यासाठी बच्चू कडू यांना सरकारनं पाठवलेलं होतं आणि आता बच्चू कडू सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे. दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेल्या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी.